देशामध्ये जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे आणि आज अक्षय तृतीयाचा सण आहे। अक्षय तृतीया सण हा 3.5 मुहूर्तापैकी एक समजला जातो आणि या दिवशी जर सोनं खरेदी केलं तर बरकत असते अशी नागरिकांमध्ये धारणा असते। त्यामुळे आपण जर आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत। आपण जर आज बघितलं तर या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी सराफ बाजारामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, थोडं फार का होईना सोनं खरेदी करताना नागरिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सुवर्णनगरी या ठिकाणी गजबजली आहेत। नेमकं गेल्या वेळेसपेक्षा या अक्षय तृतीयाची सुवर्ण बाजारातील नेमकी स्थिती काय आहे, आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगाल दादा, या गेल्या वेळच्या अक्षय तृतीया आणि या वेळच्या अक्षय तृतीयात सोन्याच्या भावामध्ये कशी तफावत पाहायला मिळते? आता लास्ट अक्षय तृतीयाला सोन्याचे भाव हे जवळजवळ 60,000 रुपयाच्या आसपास होते आणि आज ते भाव 72,500 पर्यंत आहे। तर जवळजवळ 13,000 रुपयाची वाढ आहे। तरी देखील भाव वाढलेला असला तरी आज मुहूर्त आहे आणि तरी ग्राहक भाव जास्त असला तरी आज तेवढ्याच क्वांटिटीमध्ये सोनं घेत आहे जेवढं मागच्या वर्षी होतं। म्हणजे सांगायचा अर्थ असा की आजच्या दिवशी ग्राहकांनी भाव न पाहता आज सोनं घेत आहे ग्राहक। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कुठल्याही पद्धतीचा भाव न पाहता मुहूर्त असतो आणि तो मुहूर्त साधण्यासाठी या ठिकाणी ग्राहक आलेत। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। काय सांगाल मॅडम, या ठिकाणी आपण सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात, आज अक्षय तृतीयाचा सण आहे, काय सांगाल? अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या मुहूर्तामध्ये सोनं खरेदी करणं हा एक चांगलं मानलं जातं। त्यामुळे आम्ही दरवर्षी अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायला इथे येतो आणि भंगाडे गोल्डमध्ये खूप छान छान नवीन व्हरायटी असतात आणि आम्हाला इथलं सोनं फार आवडतं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी दरवर्षी येत असतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। गेल्या वेळेस अक्षय तृतीयाला 60,000 भाव होते आणि यावेळेस 72,000चा आकडा ओलांडला आहे। म्हणजे भाव कुठेतरी वाढलेले आहेत, त्यामुळे बजेट कोलमडलंय का कुठे? याच बजेट तर वाढलेलं आहे, पण मनासारखं सोनं फक्त या ठिकाणी मिळतं। त्यामुळे आम्ही असं बजेटचा विचार न करता या ठिकाणी येतो आणि सोनं खरेदी करत असतो। तर आज अक्षय तृतीया आहे, कुठल्याही पद्धतीचा बजेटचा विचार न करता आम्ही या ठिकाणी सोनं खरेदी करतो असं या ठिकाणी ग्राहकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जळगावची देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे। अक्षय तृतीयाचा दिवस 3.5 मुहूर्तापैकीचा एक आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा मुहूर्त साधण्यासाठी जळगावचे सराफ बाजारामध्ये नागरिकांनी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी सुवर्णनगरी ही गजबजली आहे। तर दुसरीकडे मात्र गेल्या अक्षय तृतीयापेक्षा यंदा भाव जास्तीचा आहे। गेल्या वर्षी 60,000 रुपयावर असलेला भाव सोन्याचा आता हा 72,000 73,000वर येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला या ठिकाणी कात्री बसली आहे आणि आज सोनं खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कुठेतरी जळ सोसावी लागत आहे। मात्र काही का असेना मुहूर्त साधण्याकरता या ठिकाणी ग्राहक आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन नागनाथ शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।